साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाच्या मलवडी विद्यमान सरपंच बायडाबाई सातव यांच्यासह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रहारमध्ये जाहीर प्रवेश। करमाळा तालुक्यातील मलवडी गावच्या सरपंच बायडाबाई सातव, उपसरपंच साहेबराव दुर्गुळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर पॅनल प्रमुख गणेश कोंडलकर सर्वांनी काल प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला। मलवडी गावचा विजेचा प्रश्न प्रलंबित, दहीगाव उपसा सिंचन योजना याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। मलवडी गावातील वेस, स्मशानभूमी, व्यायामशाळा, आरोग्यासाठी हॉस्पिटल, गावाला जोडणारे रस्ते, पाणी, विविध मूलभूत गरजेचे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्याचे शब्द दिला आहे। अनेक कर्मचारी आत्महत्या करत आहेत। पाणी वाटपात सुद्धा करमाळा तालुक्यातील अनेक गावात दुजाभाव केला जात आहे। हे सर्व नेत्यांचे अपयश पाहता करमाळा तालुक्यातील अजून 3-4 ग्रामपंचायतीच्या प्रहारच्या संपर्कात असून पुढील 15 दिवसात त्यांचाही समावेश प्रहार जनशक्ती पक्षात होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले। यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, तालुका संघटक नामदेव पालवे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, तालुका संपर्क प्रमुख सागरभाऊ पवार, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी मलवडी गावच्या सरपंच बायडाबाई सातव, उपसरपंच साहेबराव दुर्गुळे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी प्रहारमध्ये आलेली आहे। सर्व बॉडी सहित बच्चू भाऊंच्या गेल्या 25 वर्षाचा सेवा त्याग समर्पण संघर्ष ही विचारप्रणाली बघून आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन या तालुक्यातील जे नेते मंडळी आपापसात भांडणाच्या पलीकडे विकासाचा मुद्दा यांच्याकडून दूरपर्यंत कुठे घेतला जात नाही, त्याच्याकडे याला कंटाळून या ठिकाणी अख्खी टीम प्रहारमध्ये आलेली आहे। आणि आज प्रहारच्या माध्यमातून वंदनीय बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनात या गावच्या विकासासाठी प्रहार ही कटिबद्ध आहे। आणि जे बच्चू भाऊंचं काम आहे अख्खा महाराष्ट्र पाहतो, त्या कामाने भारावून या ठिकाणी ही टीम आलेली आहे। आणि या येत्या भविष्यकाळात या गावच्या विकासासाठी बच्चू भाऊंच्या माध्यमातून कायमस्वरूपी आम्ही प्रयत्नशील राहणार। जी विकासाची कामं अपूर्ण आहेत ती कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रहारच्या माध्यमातून आम्ही करणार। नारायण आबाला धक्का असं समजायचं का? आम्हाला धक्का तंत्र वगैरे कुणाला द्यायचं नाही। खरं तर सगळे आमचे मित्र आहेत। आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी काम करतोय। आबा ही या तालुक्यात त्यांनीसुद्धा काम केलेलं आहे। त्यांनी बी त्यांच्याकडे रस्त्याचे किंग म्हणून बघितलं जातं। रस्ते या ठिकाणी या तालुक्यात त्यांनीसुद्धा निर्माण केलेले आहेत। परंतु असं तुम्ही हा प्रश्न विचारला, आम्ही फक्त विकास घेऊन पुढे जाणार आहे। कुणावर टीका करण्याचा उद्देश आमचा नाही।